नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। येत्या 19 एप्रिल 2026ला रविवारच्या दिवशी आलेली आहे अक्षय्य तृतीया। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा अत्यंत शुभ दिवस, जो सोने खरेदीसाठी किंवा एखादी जमीन जागा खरेदी करण्यासाठी, नवीन वाहन खरेदी करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आपण जे काही उपाय करतो त्यासाठी किंवा अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो, पवित्र मानला जातो। या दिवशी पितरांची पूजासुद्धा केली जाते। पितरांच्या नावाने कराकेळी पूजण्याची या दिवशी पद्धत आहे। तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन करायचं आहे, कारण वैशाख महिना हा माधव मास म्हणून ओळखला जातो आणि भगवान विष्णूंचंच एक नाव माधवसुद्धा आहे। तर मग माधव मास म्हणून हा महिना ओळखला जातो। या महिन्यामध्ये आपण पितरांची पूजा केली तर पितरांच्या पूजनामुळे आपल्या घरामध्ये काय होतं, जो पितृदोष लागलेला असतो किंवा काही कामांमध्ये आपल्याला पितृदोषामुळे अडीअडचणी येतात तर त्यासुद्धा दूर होतात। एक प्रकारे पुण्य कमवण्याचा हा दिवस आहे आणि या महिन्यामध्ये जो कोणी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो तर त्याला मोक्षाची प्राप्ती होते असंही म्हटलं जातं। तर वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया या दिवशी आपल्याला कराकेळीचं पूजन करायचं आहे। आपल्या घरातील एखादा माणूस म्हणजे पुरुष व्यक्ती हयात नसेल तर त्याच्या नावाने आपल्याला करा पूजायचा असतो, म्हणजे मातीचा तांब्या असतो। आणि एखादी स्त्री हयात नसेल तर ती सुद्धा मातृदेवता आहे, म्हणजे पितृपूजन आणि मातृपूजन यांना एकत्रितपणे आपण पित्र असंच म्हणतो। किंवा आपल्या घरातील हयात नसलेल्या व्यक्ती, तर काही ठिकाणी यांना वीर असंही म्हटलं जातं। तर ज्या महिला असतात हयात नसलेल्या महिला, तर त्यांच्या नावाने मातीची केळी म्हणजेच कळशीसारखा तो मातीच्या भांड्याचा आकार असतो तर ती पूजायची असते। याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती ऐकायची असेल तर आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे। हा शॉर्ट व्हिडिओ यासाठी की तुम्हाला त्या मोठ्या व्हिडिओची अपडेट मिळावी किंवा तुमच्यापैकी ज्यांनी कोणी तो पाहिला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा मोठा व्हिडिओसुद्धा पोहोचावा। तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट दिल्लीकर मराठी चॅनल सर्च करून तो मोठा व्हिडिओसुद्धा पाहू शकता की अक्षय्य तृतीयेला कराकेळीचं पूजन कसं करायचं। किंवा हा जो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहत आहात तर त्याच्याखाली तुम्हाला एक त्रिकोणाचं चिन्ह दिसेल, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तो मोठा व्हिडिओ लगेच सुरू होईल। तर नक्की तो व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा।